श्रीवर्धनवरून हरेहरेश्वरला चाललेलो आहे, हरेहरेश्वर मंदिरमध्ये. आणि हे जे अंतर आहे श्रीवर्धन ते हरेहरेश्वर हे 18 किलोमीटर अंतर आहे. साधारण आम्ही आता एक 8 ते 9 किलोमीटर हे केलेलं आहे, अंतर कापलेलं आहे. आणि आता पुढचं जे देऊळ आहे हरेहरेश्वर मंदिर, तिथे आता गेल्यानंतर मी तुम्हाला तिकडचं मंदिर टूर करून देतो. तिघांचे मिळून मंदिराकडे हात रोड, मंदिराकडे पार्किंग आहे ना तिकडं. इथे पूर्वी आम्ही 6-7 वर्षापूर्वी आलो होतो. इथे मंदिराला लागूनच ही पार्किंग आहे. एसटी पण तिथे उभी आहे. चाळीस लिहिले ना, 40 लिहिले 50. आता आम्ही हरेहरेश्वर मंदिरच्या दिशेने चाललो. हे मंदिराकडे आम्ही चाललेलो, हरेहरेश्वर मंदिर. हे इथे आजूबाजूला नाश्त्यासाठी हॉटेल्स वगैरे आहेत. इथे लोकांनी शॉप्स आणि हॉटेल्सकडे चांगली गोष्ट आहे. द्वारकामाई. आता हे मधला दिवस असल्यामुळे, वीकडे असल्यामुळे इथे गर्दी कमी आहे. अन्यथा शनिवार रविवार पुष्कळ गर्दी असते. इकडनं असं इतकं आरामात चालायला सुद्धा मिळत नाही. त्यामुळे आज चांगल्या पद्धतीने एकदम म्हणजे आरामात व्यवस्थित दर्शन मिळेल. हे समोर दिसतं हे हरेहरेश्वर मंदिर आहे. सभोवता श्री सिद्धिविनायक मंदिर, हरेहरेश्वर मंदिर संस्थान. मंदिर उघडण्याची वेळ सकाळी 6:30 वाजताची आहे. मंदिर बंद होण्याची वेळ आहे रात्री 9 वाजता. आरती वेळ दररोज 8:30 वाजता. गाभारा बंद असल्यास वेळ दुपारी 2 ते संध्याकाळी 6. गाभारा बंद असण्याची वेळ. फोटो काढणे
हे मागे दिसतं हे समुद्र आहे. हा बीचला लागूनच आहे एकदम. हा मंदिराचा मागचा बाजू आहे. हे श्री महर्षी अगस्त्य ऋषी स्थान आहे. हे पहा, हे मंदिराकडून इथून एंट्री आहे, पण मंदिरामध्ये व्हिडिओ शूट करण्यासाठी अलाउड नसल्यामुळे मी तुम्हाला ते दाखवू नाही शकणार आहे. हे आता आम्ही बीचवर चाललो आहे. आता थोडं फोटो सेशन. जिथे जिथे शंकराचं मंदिर असतं तिथे पिंडदान केलं जातं. हे पहा, हे इथे एका फॅमिलीने पिंडदान केलं आहे. हा आहे हरेश्वरचा समुद्र किनारा. आता इथे हॉटेल शरदमध्ये आम्ही आंबोळी खाण्यासाठी आलेलो आहे.